आजचा दिवस तर खूप बोरिंग गेला, कारण का ग्राहकच नव्हते त्यामुळे. तर शेजारीच ना हा झाड होता आणि त्याला ना फूल होता. तर या फुलाचं नाव आहे शिवलिंग फूल. तर याच्यामध्ये ना पिंडासारखं असं तयार होतं आणि हा फूल खरंच खूप दुर्मिळ आहे आणि महादेवांना वाहिला सुद्धा जातं. तर तिथेच एक ज्योतिषी जात होते, तर त्यांनी मला सांगितलं याच्याबद्दल. तर याचा सुगंध तर खरंच खूप छान. आणि त्याच झाडाजवळ मी बसली होते आणि हे काका आहेत ना, रोज मला विचारतात बरं का कसं चाललंय, बरं आहे ना, कारण का ते रोज कुत्र्याला त्यांच्या घेऊन येतात. आणि घरी आले तर रुद्रामचा रुसून बसलाय. तर त्याला मी ना त्या आगावगिरी केली, त्यामुळे थोडी ओरडली, तर तो रुसून बसला होता. तर दिवसभर मी नसतेच घरी, त्यामुळे थोडं असं त्याला लाडीगुडी लावली. भाजीला काही नव्हतं, फ्लावर घेतलं, बटाटा घेतला उकडून, आणि हे काही जे आपले रेग्युलर घरात असतातच कांदा बटाट, तर ते घेतलं चिरून. आणि आज भाजी करणार आहे मिक्स भाजी. तर खरंच आज भाजीला ऑप्शनच नव्हतं, तर सर्व काय बोलतात ना थोडं राहिलं होतं. तर आज मनामध्ये आलं चला आज मिक्स भाजी करूया, बघूया ट्राय करून. तर टॅमॅटोची चटणी करणार होती, तर त्याच्यामध्ये फक्त फ्लावर आणि बटाटा ॲड केला आहे. तर बघूया भाजी कशी होते, एंडिंगला तुम्हाला कळेलच. तर चव नाही समजणार खरी, पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर कोथिंबीर जरा जास्त यूज केले, कारण का कोथिंबीर मला जास्त आवडतं त्यामुळे. आणि जे काही आपले रेग्युलर मसाले असतील ते मी यूज केले त्यात. आणि अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करू शकता. आणि रिझल्ट पण बेस्ट आहे बरं का या भाजीचा. तरी नक्कीच स्वादिष्ट होणार आहे भाजी, आणि तुम्ही तर नक्की ट्राय करा, कमेंट पण करा मला भाजी कशी झाली ती. तर छान असं मसाला आहे ना भाजून घेतला, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर आणि खरडा वगैरे थोडं टाकून रेग्युलर काय मसाले. तर याच्यामध्ये मी पाण्याचा वापर नाही केलेला. तर हा बटाटा आणि फ्लावर थोडा उकडून घेतला होता नमक टाकून. तर तो आता छान असं या ग्रेव्हीमध्ये भाजून घ्यायचं, आणि छान अशी आपली भाजी ना तयार आहे बरं का. काहीच म्हणजे जास्त मिनिट न लागता, कारण का भाजीला ना काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडं, त्यामुळे मी असं ट्राय केले. आणि मला तर असं वाटते खूप छान भाजी झाली असेल, तर तुम्ही पण ट्राय करा. आणि त्याच्यानंतर चपात्या पण भाजून घेतल्या. तर चला हा ब्लॉग मी इथे एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त श्वेताचित ब्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा. आणि सर्वांच्या छान कमेंट येतात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद.